रामकृष्ण हरी मंडळी, वारी पंढरपूरकडे निघालेली आहे आणि मला सांगा तुमच्यापैकी कोण कोण आजपर्यंत पंढरपूरला गेलेला आहे किंवा कोणी आजपर्यंत पंढरपूर पाहिलेलंच नाही। आणि हे सुद्धा सांगा की न चुकता दरवर्षी पंढरीची वारी तुमच्यापैकी कोण कोण करतं। मला सांगा, जे कोणी पंढरपूरला गेलेले असतील त्यांच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आलेली असेल किंवा त्यांनी ती पाहिलेली असेल आणि हा प्रश्न पडलेला असेल की पंढरपूरला आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचं एकत्रित दर्शन करता येत नाही। तर विठ्ठलांचं मंदिर वेगळं आहे, माता रुक्मिणीचं मंदिर वेगळं आहे आणि ते अगदी थोड्या काही अंतरावर आहे तरी पण वेगवेगळं आहे। तर असं का? विठ्ठलांचं आणि माता रुक्मिणीचं मंदिर वेगळं का आहे? पती पत्नी असून त्यांचं मंदिर एकाच ठिकाणी का नाही? किंवा त्यांच्या ज्या दोन मूर्ती आहेत त्या एकाच ठिकाणी का स्थापन केलेल्या नाहीत? माता रुक्मिणी पंढरपूरला कशा आल्या, का म्हणून आल्या, असं काय घडलं होतं की त्यांना सुद्धा पंढरपूरला यावं लागलं आणि इथेच स्थायिक व्हावं लागलं? मग दोघांची मंदिरं वेगवेगळी आहेत, तर माता रुक्मिणी ज्या आहेत त्या विठ्ठलांवर काही रागवलेल्या आहेत का, किंवा विठ्ठल आपल्या पत्नीपासून काही अंतरावर का स्थापन केलेले आहेत? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला एका धार्मिक कथेच्या माध्यमातून देणार आहे। नमस्कार मंडळी, आपण पाहताय शीतलवाणी। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, तेव्हा शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर हे आपलं नवीन चॅनल आहे। चॅनलचं नाव आहे शीतलवाणी। यावर तुम्हाला धार्मिक तसेच आध्यात्मिक प्रकारचे सर्व व्हिडिओ माहिती ऐकायला पाहायला मिळेल। व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा रामकृष्ण हरी। आणि हा जो व्हिडिओ तुमच्यासमोर मी सादर करत आहे तर ती एक कथा आहे। तर कथा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावी, ऐकताना चांगली वाटावी, तुम्ही मंत्रमुग्ध व्हावे यासाठी कथेचे जेवढेही भाग आहेत तेवढे मी एकत्रित करून घेतलेले आहेत आणि आता एक एक करून तुमच्या समोर मांडणार आहे। तेव्हा कथा लक्षपूर्वक ऐका। चला कथेला सुरुवात करते। भक्त हो, तुम्हाला सांगू, जेव्हा आपण कोणतीही कथा ऐकतो, मग ती धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल किंवा इतर, म्हणजे धार्मिकच असल्या पाहिजे असं नाही, कोणतीही कथा, कोणतीही गोष्ट जेव्हा आपण ऐकतो तर ती ऐकताना आपल्याला व्यवस्थित समजली पाहिजे। समजली तरच कथा कायमस्वरूपी लक्षात राहते आणि त्या कथेतून मिळणारा बोध सुद्धा आपण आयुष्यभरासाठी जपतो। बोध म्हणजे काय? त्या कथेची एक प्रकारची शिकवण असते। मग त्या शिकवणुकीच्या आधारे आपल्याला पुढचं आयुष्य जगता येतं किंवा वेळोवेळी संकटकाळी आपण त्या कथेमधला बोध वापरतो की अरे, अशी अशी कथा आपण जेव्हा ऐकली होती त्या लोकांनी काय केलं, त्यातल्या पात्रांनी नेमकी काय भूमिका बजावली होती, आता आपल्यावर सुद्धा तशी वेळ आहे तर आपण नेमकं काय करावं, तर हे आपल्याला त्याच्यातून शिकता येतं। तर ही कथा देखील तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायची असेल तर आपल्याला कुठं जावं लागेल माहिती आहे का? तर आपल्याला जावं लागेल द्वारका नगरीमध्ये। आता मी तुम्हाला द्वारका नगरीमध्ये घेऊन जाते, कारण द्वारका नगरी म्हणजे भगवान श्रीकृष्णांची नगरी। तिथे द्वारकेचे राजा भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची पत्नी माता रुक्मिणी। तर भगवान श्रीकृष्णांची पट्टराणी म्हणून माता रुक्मिणीची एक आगळी वेगळी ओळख तिथे होती। तर या माता रुक्मिणीने म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या प्रथम पत्नीने श्रीकृष्णांसोबत अनेक संकटांचा सामना केला, राज्यकारभारामध्ये आपल्या पतीला साथ दिली आणि त्यामुळे त्या एक आदर्श पत्नी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या। पण एक दिवस काय झालं, द्वारकेमध्ये एक अशी घटना घडली ज्यामुळे रुक्मिणींच्या मनामध्ये वेदना निर्माण झाली। लोकपरंपरा या बाबतीत असं सांगते की एकदा काय झालं, नारद मुनी हे द्वारका नगरीमध्ये आले होते। गप्पा रंगल्या, भक्ती, प्रेम आणि श्रीकृष्णांच्या लीलांबद्दल तेथे चर्चा सुरू झाली। त्या चर्चेमध्ये नारद मुनींनी सहज राधेचं नाव घेतलं, जी भगवान श्रीकृष्णांची प्रेमिका होती। मी श्रीकृष्णांची पत्नी आहे तरी सुद्धा भक्त आधी राधेचंच नाव का घेतात, असा प्रश्न तेव्हा रुक्मिणी मातेच्या मनात निर्माण झाला आणि हा प्रश्न त्यानंतर त्यांना सतत सतावत राहिला। काही लोकपरंपरांमध्ये या बाबतीत असं सांगितलं जातं की रुक्मिणींनी श्रीकृष्णांना याबद्दल विचारलं तेव्हा कृष्ण भक्त हसले, त्यांनी राधेचा अपमान केला नाही आणि रुक्मिणीलाही कोणत्याही प्रकारे दुखावलं नाही। पण त्यांच्या या शांत हास्यामुळे रुक्मिणीचा गैरसमज आणखी वाढला। त्यांना वाटलं माझ्या मनातील वेदना कृष्णांना समजलीच नाही आणि रागाच्या भरात नाही तर मन दुखावल्यामुळे माता रुक्मिणीने
द्वारका सोडण्याचा निर्णय घेतला। तर त्या यानंतर दक्षिणेकडे निघाल्या आणि अखेर आज जिथे पंढरपूर आहे त्या परिसरामध्ये येऊन तपश्चर्या करू लागल्या। भक्त हो, जेव्हा भगवान श्रीकृष्णांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी एकाही क्षणाचा विलंब केला नाही। ते स्वतः त्यांच्या पत्नीला म्हणजे माता रुक्मिणीला समजावण्यासाठी निघाले। म्हणजे रुसलेल्या पत्नीला समजावण्यासाठी पतिदेव लगेच त्या भागाकडे निघाले, प्रस्थान करू लागले। पण या प्रवासामध्ये त्यांची भेट एका अशा भक्ताशी झाली ज्याने स्वतः भगवानालाच विटेवर उभं राहायला सांगितलं। तो भक्त कोण होता आणि त्याच्यामुळेच विठ्ठल आजही विटेवर का उभे आहेत? युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा, हे आपण ऐकतो। तर तब्बल 28 युगांपासून एका भक्ताच्या आज्ञेमुळे स्वतः भगवान श्रीहरी विठ्ठल हे विटेवरच उभे राहिले। तर ते का आणि कसे ते सुद्धा आपण कथेच्या पुढच्या भागात लगेच जाणून घेऊया। तर बघा, आपण आतापर्यंत पाहिलं की रुक्मिणी द्वारका नगरी सोडून गेल्या आणि त्यांना परत आणण्यासाठी भगवान श्रीकृष्ण देखील द्वारकेतून निघाले। पण पंढरपुरामध्ये येण्यापूर्वी एक अशी घटना घडली जिने इतिहासच बदलून टाकला। ही कथा आहे भक्त पुंडलिकाची। तर भक्त हो, आज आपण पुंडलिकाला महान भक्त म्हणून ओळखतो। आपण सर्वजण विठ्ठलाचे भक्त आहोत, पण याहूनही म्हणजे आपल्यापेक्षाही एक महान असे भक्त विठ्ठलांचे होते, तर ते होते भक्त पुंडलिक। तर पुंडलिक विठ्ठलांचे सर्वात आवडते भक्त कसे बनले आणि त्या मागची कथा काय आहे हे आपण समजून घेतलं तर कथा खरंच आपली कायमस्वरूपी लक्षात राहील, बरोबर? तर ऐका, तर पुंडलिक सुद्धा पहिल्यापासूनच विठ्ठलाचे भक्त होते असं काही नाही। तर या बाबतीत लोकपरंपरा आपल्याला असं सांगते की तरुणपणी पुंडलिक हा अतिशय स्वार्थी माणूस होता। त्याला आई वडिलांची अजिबात कदर नव्हती, आई वडिलांबद्दल त्याला अजिबात आदर नव्हता। आता ज्याला आई वडिलांचीच कदर नाही, आई वडिलांबद्दलच आदर सन्मान नाही, तर तो देवाचा काय भक्त बनणार किंवा तो देवाची काय सेवा करणार, बरोबर की नाही? म्हणजे स्वार्थी माणसाला आपलं किंवा आपण स्वतः याच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही, अशा पद्धतीने पुंडलिकाचा अगोदरचा स्वभाव होता आणि जसा स्वभाव आहे त्या पद्धतीने तो वागत होता। तर हा पुंडलिक जो आहे तो आई वडिलांशी अतिशय कठोरपणे वागायचा, त्यांना त्रास द्यायचा। आई वडील वृद्ध होते, म्हातारे होते, तर त्याला काही परवाच नव्हती। आणि अर्थातच मुलगाच असा आहे त्याच्यामुळे मुलाची बायको पण म्हणजे पुंडलिकाची बायको सुद्धा आपल्या सासू सासऱ्यांची अजिबात कोणत्याही प्रकारची काळजी घेत नव्हती। स्वतःच्या सुखासाठी तो त्यांच्या वृद्धापकाळाकडे सुद्धा दुर्लक्ष करायचा। एकदा काय झालं, पुंडलिक आई वडिलांसोबत काशी यात्रेला निघाला, पण प्रवासातही त्याचं वागणं काही बदललं नाही। आता आई वडिलांना घेऊन निघाला खरा, पण मग त्यांची सेवा व्यवस्थित झाली पाहिजे, आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे। हे सगळं सोडून पुंडलिक त्यांची काळजी न घेताच त्याला वाटेल तसं तो त्यांना घेऊन निघाला। तर याच प्रवासामध्ये पुढे जाऊन एक घटना अशी घडली की ज्यामुळे पुंडलिकाचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं असं सांगितलं जातं। म्हणजे या घटनेबद्दल असं सांगितलं जातं की वाटेमध्ये त्याची भेट एका आश्रमातील ऋषीमुनींशी झाली। पहाटे पुंडलिकाने एक अद्भुत दृश्य पाहिलं। म्हणजे हा पुंडलिक जो आहे तो आई वडिलांना घेऊन त्या ऋषींच्या आश्रमामध्ये राहिला आणि तिथेच त्याने एक घटना बघितली ज्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं आणि त्यामुळेच तो पुढे जाऊन विठ्ठलाचा भक्त बनला आणि आई वडिलांची सेवा देखील करू लागला। तर असं सांगितलं जातं तिथे त्याला 3 तेजस्वी स्त्रिया दिसल्या। चिखलाने माखलेले कपडे घालून त्या आश्रमामध्ये येतात, त्यानंतर आश्रम त्या स्वच्छ करतात, ऋषींची सेवा करतात आणि नंतर बाहेर पडताना त्यांचे कपडे अगदी स्वच्छ आणि तेजस्वी होतात। म्हणजे ज्या 3 तेजस्वी स्त्रिया आश्रमामध्ये येतात त्यावेळेस त्यांचे कपडे चिखलाने माखलेले असतात, पण तिथे जाऊन त्या ज्या काही ऋषीची सेवा करतात, त्याच्याबरोबर त्यांच्या आईवडिलांची सेवा करतात, तिथे झाडलोट करतात, स्वच्छतेची कामं करतात आणि यानंतर त्यांचे कपडे एकदम पांढरे शुभ्र किंवा एकदम स्वच्छ होऊन जातात। हे बघून पुंडलिकाला आश्चर्य वाटतं। मग पुंडलिक त्यांना नम्रपणे विचारतात की तुम्ही कोण आहात? त्या म्हणाल्या, आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहोत। तर गंगा, यमुना, सरस्वती ही नद्यांची नावं तुम्ही ऐकलेली असतील, तर ह्या 3 त्याच देवी होत्या। मग
पुंडलिकाने पुढचा प्रश्न विचारला, तुमचे कपडे अगोदर चिखलाने माखलेले होते, चिखलाने भरलेले होते, ते मी पाहिलं होतं. आता तुम्ही जे काही काम केलं त्या भरलेल्या कपड्यांनी ते सुद्धा मी बघत होतो आणि ते झाल्यानंतर तुमचे कपडे एवढे स्वच्छ कसे झाले? तर या तीनही नदी स्वरूप देवींनी आपल्याला काय उत्तर दिलं असेल, म्हणजे भक्त पुंडलिकाला याचं काय उत्तर दिलं ते आपण जाणून घेऊया. तर त्या असं म्हणतात की तुम्ही लोक म्हणजे तुमच्यासारखे अनेक जण त्यांच्या पापांचं क्षालन व्हावं, पाप धुतली जावी याच्यासाठी आमच्यामध्ये येऊन पाप धुतात, म्हणजेच काय अंघोळ करतात, वस्त्र सोडतात, कितीतरी वस्तू तुम्ही आमच्यामध्ये प्रवाहित करतात. त्यामुळे काय होतं, आम्ही मलिन होतो. त्यामुळे आम्ही इथे या आश्रमामध्ये येतो. आई वडिलांची सेवा करणाऱ्यांच्या आम्ही संपर्कात राहतो. म्हणजे हे जे संत आहेत ते आई वडिलांची पुरेपूर काळजी घेतात, सेवा करतात. तर आम्ही सुद्धा इथे येतो, त्यांच्या आई वडिलांची सेवा करतो, संतांच्या संपर्कात राहतो. इथे आम्ही स्वच्छतेची कामं करतो आणि आम्ही त्यामुळे पुन्हा पवित्र होतो. हे शब्द पुंडलिकाच्या हृदयात बाणासारखे घुसले. त्याला आपल्या वागण्याची जणू काही लाजच वाटली. त्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्या क्षणी त्याने ठरवलं, आजपासून माझं आयुष्य बदलणार. आई वडिलांची सेवा हाच माझा यापुढे धर्म असेल. आणि याच निर्णयामुळे एक दिवस स्वतः भगवान श्रीकृष्ण त्याच्या दारात येणार होते. पण भगवान समोर उभे असतानाही पुंडलिकाने त्यांना क्षणभर थांबायला सांगितलं. का? कोणत्या भक्ताने स्वतः देवाला वाट पाहायला लावलं आणि भगवान रागावण्याऐवजी विटेवर का उभे राहिले याचं उत्तर आपण लगेचच आता पुढच्या भागात जाणून घेऊया. तर तुम्हाला सांगू मंडळी, कोणतीही गोष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला असं वाटत नाही की ही गोष्ट चुकीची आहे. प्रत्येक गोष्ट बरोबर आहे किंवा हेच माझ्यासाठी योग्य आहे म्हणून आपण ती करत राहतो. पण ती गोष्ट प्रत्येक वेळा बरोबरच असते असं नाही. तिच्यातून आपल्याला जे काही अनुभव येतात मग त्यावरून उत्तर ठरवलं जातं की ही गोष्ट आपल्यासाठी योग्य होती की अयोग्य होती. तर असंच काहीतरी पुंडलिक वागायचा. त्याला कळतच नव्हतं माझं काय चुकतंय किंवा मी चुकीचा आहे असं त्याला कधी वाटतच नव्हतं. माझं सदैव बरोबरच आहे अशा याने तो काम करायचा किंवा वागायचा. पण एक दिवस त्या बघितलेल्या दृश्यामुळे म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती या तीनही देवी जे काही करत होत्या ते पाहून आणि त्यांचं ऐकून पुंडलिकाचे डोळे उघडले आणि त्याला पश्चाताप झाला. तर पश्चाताप होणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा भोगावी लागत नाही. उलट आपल्याला कळलं ना की आपलं काय चुकत होतं, आपण किती चुकीचं वागलो, हे वाईट वागलो, आपण असं करायला नव्हतं पाहिजे. तर तिथून आपला एक नवीन जन्म सुरू होतो किंवा आपलं बदललेलं आयुष्य किंवा ज्याला परिवर्तन असं म्हटलं जातं ना, तर ते आपल्यामध्ये घडून येण्याची वेळ म्हणजे पश्चाताप जेव्हा आपल्याला होतो त्यानंतर आपण जे काही सुधारतो ती वेळ. तर असंच काही परिवर्तन भक्त पुंडलिकामध्ये झालं होतं आणि यानंतर म्हणजे या घटनेने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं आणि तो भगवान श्रीहरी विठ्ठलांचा एक आवडता भक्त बनला. महान भक्त पुंडलिक हे जे नाव आज आदराने घेतलं जातं ना, तर ते त्याच्याचमुळे. तर याच्या बाबतीत पुढे असं सांगितलं जातं की आई वडिलांची सेवा करण्याचा संकल्प घेतल्यानंतर पुंडलिक हा पूर्णपणे बदलला. जो मुलगा एकेकाळी आई वडिलांकडे फार दुर्लक्ष करत होता तोच आता त्यांची मनापासून सेवा करू लागला. त्यांना वेळेवर अन्न देणं, त्यांची काळजी घेणं, त्यांच्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता करणं हेच त्याचं पुढे आयुष्य बनलं. या बाबतीत असं सांगितलं जातं की पुंडलिकाच्या या निस्वार्थ सेवेमुळे देव सुद्धा प्रसन्न झाले. दरम्यान भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीचा शोध घेत पंढरपूर परिसरामध्ये आले. या बाबतीत लोकपरंपरा आपल्याला असं सांगते, त्यांना कळलं की इथे पुंडलिक नावाचा एक महान भक्त राहतो. भगवान त्याच्या घरी आले. त्यावेळी पुंडलिक आपल्या आई वडिलांचे पाय दाबत होता, त्यांची सेवा करत होता. दारात स्वतः भगवान उभे होते. खरं तर हा क्षण जो असतो ना, तर तो प्रत्येक भक्तासाठी अविस्मरणीय म्हणजे न विसरण्यासारखा असतो. कायमस्वरूपी हृदयामध्ये कोरून ठेवण्यासारखा अतिशय उज्ज्वल असा हा क्षण असतो. पण पुंडलिकाने काय केलं, एकही क्षण आपल्या आईवडिलांची सेवा अजिबात थांबवली नाही. कारण त्याला माहिती होतं दारामध्ये उभे असलेले अतिथी हे सामान्य नव्हते, ते स्वतः श्रीहरी होते. तरी सुद्धा त्याने मनात विचार केला, माझ्यासाठी आईवडिलांची सेवा हीच सर्वात मोठी पूजा आहे.
मंडळी, पुंडलिकाने आजूबाजूला पाहिलं. जवळच एक वीट पडलेली होती. त्याने ती भगवानांच्या दिशेने सरकवली, म्हणजे देवाकडे त्याने ती सरकवली आणि अत्यंत नम्रपणे तो म्हणाला, प्रभू कृपया तुम्ही या विटेवर उभे राहा. ही माझी सेवा पूर्ण मी करतो आणि लगेचच तुमच्याकडे येतो. म्हणजे माझी सेवा पूर्ण झाल्याशिवाय मला तुमच्याकडे येता येणार नाही, तुमचं दर्शन घेता येणार नाही. तर कल्पना करा, स्वतः परमेश्वर आपल्या दारामध्ये उभे आहेत आणि एक भक्त त्यांना थांबायला सांगतो. आपल्यासारखे असते तर आपण तर लगेच गेलो असतो देवाकडे, आपल्या हातातलं काम सोडून. कारण ज्या देवाची आपण इतकी आराधना करतो, ज्याच्या भक्तीमध्ये आपण इतके तल्लीन असतो, आपल्या मुखावर ज्याचं नाव असतं आणि ते देव जर आपल्या समोर प्रकट झाले तर आपलाही आनंद किती असणार. म्हणजे आपला आनंद खरं तर गगनात मावायचा नाही. पण मग भक्त पुंडलिकाला देवापेक्षाही प्रथम महान कोण वाटलं? आपले आई वडील. आणि हे त्याचं बरोबर होतं की चूक होतं ते सुद्धा आपल्याला कथेमध्ये समजणारच आहे. त्याच्यामुळे लक्षपूर्वक ऐकत राहा. आणि तुमचे काही सजेशन असतील की कशा प्रकारे कथा केल्या पाहिजेत किंवा अजून तुम्हाला काय काय ऐकायला आवडणार आहे तर कमेंटमध्ये तेवढं नक्की सांगा. आपण त्यानुसार बदल करू आणि नवनवीन कथा सुद्धा आणत राहू. तर भगवान श्रीकृष्ण विटेवर उभे राहिले. ते काही रागवले नाहीत. उलट त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटलं. कारण त्यांना दिसत होतं की पुंडलिक त्यांचा अपमान करत नव्हता, तर तो मातृपितृ सेवेलाच परमेश्वराची सेवा मानत होता. आणि म्हणूनच भगवान त्या विटेवर उभे राहिले, आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून. ते शांतपणे पुंडलिकाची वाट पाहू लागले. भक्त हो, याच प्रसंगामुळे खरं तर भगवान श्रीकृष्ण हे विटेवर उभा असलेला विठ्ठल म्हणून ओळखले जाऊ लागले. आता वारकरी परंपरेतील ही खरं तर श्रद्धा आहे. पण आता एक प्रश्न उरतो, रुक्मिणी कुठे होत्या? त्या परत श्रीकृष्णांसोबत द्वारकेला गेल्या का, की पंढरपुरातच राहिल्या? आणि आजही त्यांचं मंदिर विठ्ठलांच्या मंदिरापासून वेगळं का आहे? यामागची कथा खरं तर खूप भावनिक आहे. आपले जे जुने जाणते लोक आहेत ना, तर ते या बाबतीत काय सांगतात की माता रुक्मिणीला ना विठ्ठल जे बुक्का लावायचे कपाळावर, तर ते आवडत नव्हतं किंवा बुक्क्याचा वास तिला आवडत नव्हता. म्हणून तिने आपलं जे राहण्याचं ठिकाण आहे ना ते आपल्या पतीपासून थोडंसं लांब घेतलं. पण ही कथा कितपत खरी आहे हे आपण सांगू शकत नाही. जुने जाणते लोक कोणताही म्हणजे कोणताही संदर्भ जेव्हा आपल्याला देतात किंवा कोणतीही कथा आपल्याला सांगतात तर नक्कीच त्यांनीही कुठेतरी ते ऐकलेलं असतं. वडिलोपार्जित त्यांच्याही अगोदर जे ज्येष्ठ मंडळी त्यांच्या घरामध्ये किंवा आपलेच ते पूर्वज असतात, तर त्यांनी जे सांगितलेलं असतं, कुठेतरी वाचनात आलेलं असतं, कथांमध्ये ऐकण्यात आलेलं असतं, तेच सांगतात. पण नेमकी खरी कथा काय आहे ते आपल्याला या व्हिडिओत समजून घ्यायचं आहे. तर ऐका. भगवान विटेवर उभे राहिले. पुंडलिकाने त्यांची मनापासून पूजा केली आणि भगवान त्याच्या भक्तीवर अतिशय प्रसन्न झाले. पण या सगळ्या घटनांदरम्यान रुक्मिणी कुठे होत्या? तर लोकपरंपरेनुसार रुक्मिणी या पंढरपूरजवळ दिंडीर वनात तपश्चर्या करत होत्या. श्रीकृष्ण त्यांना परत घेण्यासाठीच आले होते, पण पुंडलिकाच्या भक्तीने ते इतके भारावून गेले की काही काळ ते तिथेच थांबले. रुक्मिणीला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांच्या मनात पुन्हा एकदा वेदना झाली. त्यांना असं वाटलं, इथे मी तुमची वाट पाहत होते आणि तुम्ही दुसऱ्याच भक्ताकडे थांबलात. ही वेदना रागापेक्षा जास्त प्रेमातून निर्माण झालेली होती. वारकरी परंपरेमध्ये अशी कथा सांगितली जाते. तर रुक्मिणींनी त्यानंतर त्या ठिकाणीच राहण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच आज पंढरपुरामध्ये भगवान विठ्ठलांचं मंदिर हे वेगळं आहे आणि माता रुक्मिणीचं मंदिर हे वेगळं आहे. पण विठ्ठलांच्या मंदिरापासून थोड्याच अंतरावर माता रुक्मिणींचं देखील मंदिर आहे. अनेक भाविक पहिल्यांदा विठ्ठलाचं दर्शन जेव्हा घेतात आणि त्यानंतर रखुमाईचं घेतात, तर वारकरी परंपरेमध्ये असं मानलं जातं की विठ्ठल आणि रखुमाई दोघांचंही दर्शन घेतल्याशिवाय पंढरपूरची वारी, पंढरपूरची यात्रा आपली पूर्ण होत नाही. यामागे आणखी एक सुंदर संदेश आहे. जीवनामध्ये प्रेम असेल तर कधी कधी मतभेद सुद्धा होतात, पण यामुळे मनातलं प्रेम संपतंच असं नाही. म्हणूनच रखुमाई आणि विठ्ठल हे वेगळ्या मंदिरामध्ये असले तरी भक्तांच्या हृदयामध्ये ते आजही एकत्रच आहे. पण भक्त हो, आणखी एक प्रश्न उरतोच की जर भगवान श्रीकृष्णच विठ्ठल आहेत तर त्यांनी कमरेवर हात ठेवून उभं राहण्याचं कारण काय?
खरं तर यावर सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर पोस्ट केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. पण अजून एक प्रश्न आहे की वारकरी लाखो किलोमीटर पायीच का चालतात? आज तर सगळी वाहनं आहेत, सगळ्या सुखसुविधा आहेत. पूर्वी तर चला काही लोक जे आहेत ते पायीच प्रवास करायचे किंवा काही जण घोडागाडी बैलगाडी यांचा वापर करायचे. आज तर घोडागाडी बैलगाडी एवढं पाहायलाही भेटत नाही. कितीतरी नवनवीन साधनं आलेली आहेत, तरी सुद्धा आजचे वारकरी सुद्धा पायीच प्रवास का करतात ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर या दोन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता या पुढच्या भागांमध्ये ऐकायला भेटतील. बघा, पंढरपूरला गेलेला प्रत्येक भक्त भगवान विठ्ठलांचं एक रूप पाहतो. त्यांचे दोन्ही हात कमरेवर, पायाखाली वीट, गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि चेहऱ्यावर विलक्षण शांत हास्य. पण तुम्ही कधी विचार केलाय का, भगवान विठ्ठल नेमके अशाच मुद्रेमध्ये का उभे आहेत? आणि यामागे फक्त एक कथा नाही, तर एक खूप सुंदर असा आध्यात्मिक संदेश सुद्धा आहे. याबद्दल असं सांगितलं जातं, भगवान पुंडलिकाची वाट पाहत विटेवर उभे राहिले, तेव्हा त्यांनी दोन्ही हात कमरेवर ठेवले. पण वारकरी संप्रदायात या मुद्रेचा आणखी एक अर्थ सांगितला जातो आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की भगवान श्रीहरी विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीहरी विठ्ठल जणू काही आपल्या प्रत्येक भक्ताला सांगत आहेत, घाबरू नकोस, मी तुझी वाट पाहतो आहे. तर मंडळी, पायाखालची वीट सुद्धा साधी नाही. भगवान श्रीहरी विठ्ठल त्याच्यावर उभे राहिले, भगवान श्रीकृष्ण त्याच्यावर उभे राहिले, म्हणून पायाखालची ती मातीची वीट सुद्धा पवित्र झाली. ती भक्तीचं, सेवेचं आणि स्थिर श्रद्धेचं प्रतीक मानली गेली. ज्या विटेवर भगवान उभे राहिले ती आज प्रत्येक वारकऱ्याला आठवण करून देते की देवापर्यंत पोहोचायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भक्ती, नम्रता आणि आपल्या मातापित्यांची सेवा हाच आहे. तर याच कारणामुळे वारकरी संप्रदायामध्ये पुंडलिकाचं नाव विठ्ठला इतक्याच आदराने घेतलं जातं. आपण अनेकदा ऐकतो, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. किंवा कोणी कोणी असं म्हणतं, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणजे भगवान आणि महाराज या शब्दांना काही ठिकाणी म्हणजे दोन्ही ओळींना तेच वापरतात, तर काही ठिकाणी जिथे विठ्ठलांचं नाव येतं तिथे भगवान आणि जिथे माऊली ज्ञानेश्वर येतं तिथे महाराज हा शब्द वापरला जातो. तुम्ही काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा, कारण भाग बदलला की काही शब्दांमध्ये, काही वाक्यांमध्ये बदल हा आपल्याला ऐकायला मिळतोच. तर या जयघोषामध्ये भक्त पुंडलिकाचं नाव आधी आणि नंतर विठ्ठलांचं नाव घेतलं जातं. यातून वारकरी संप्रदाय आपल्याला एक फार मोठा संदेश देतो, जिथे खरी सेवा असते तिथेच देव स्वतः येतो. आता मंडळी, आणखी एक प्रश्न, लाखो वारकरी दरवर्षी शेकडो किलोमीटर पायी चालत पंढरपूरलाच का येतात आणि वारीचं महत्त्व इतकं मोठं का मानलं जातं? तर व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण याचं उत्तर जाणून घेऊया. तर बघा, दरवर्षी निघणाऱ्या वारीमध्ये आषाढी, कार्तिकी या वाऱ्या असतात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत पायी पंढरपूरकडे निघतात. प्रश्न असा पडतो, आजच्या काळामध्ये बस, रेल्वे, कार अशी अनेक साधनं असताना इतके लोक शेकडो किलोमीटर पायी का चालतात? तर वारकरी संप्रदायानुसार ही फक्त यात्रा नाही, तर ही मन शुद्ध करण्याची एक प्रकारची साधना आहे. प्रत्येक पावलागणिक माणूस आपला अहंकार मागे सोडत जातो. जातीपातीचा भेद याच्यामध्ये राहत नाही, गरीब श्रीमंत असा फरकही राहत नाही. सर्वांच्या ओठांवर फक्त एकच नाव असतं, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल अशा प्रकारचं नाव असतं. आणि हीच वारीची खरी ताकद समजली जाते. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ आणि असंख्य संतांनी विठ्ठल भक्तीचा हा मार्ग सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवला. त्यांनी हे शिकवलं, देव शोधायचा असेल तर तो मंदिरातच नाही तर प्रत्येक जीवामध्ये आहे, प्रत्येक माणसामध्ये देव आहे. त्याच्यामुळे माणसामध्ये देव शोधायला शिका असं आपल्याला संतांनी सांगितलं. अशी त्यांची मूळ शिकवण आपल्याला आहे. आणि पुंडलिकाच्या कथेतूनही आपल्याला हाच संदेश मिळतो. आईवडिलांची सेवा, निस्वार्थ भक्ती आणि नम्रता
यापेक्षा मोठी पूजा कोणतीच नाही। म्हणूनच भगवान श्रीकृष्ण विठ्ठलाच्या रूपात आजही विटेवर उभे आहेत। जणू प्रत्येक भक्ताला ते सांगत आहेत, मी तुझी वाट पाहतो आहे, तू फक्त एक पाऊल भक्तीने टाक। रखुमाई आणि विठ्ठल वेगळ्या मंदिरात असले तरी भक्तांच्या हृदयामध्ये ते कधीच वेगळे नाहीत। पुंडलिकाची सेवा, माता रुक्मिणीचं प्रेम आणि विठ्ठलाची भक्तवत्सलता यामुळे पंढरपूर आज लाखो भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र बनलेलं आहे। कदाचित याच कारणामुळे वारकरी म्हणतात, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। आणि पुढचं वाक्य काय आहे ते तुम्ही पूर्ण करायचं आहे। तर मंडळी, हा फक्त जयघोष नाही तर भक्ती, सेवा आणि समर्पणाचा जणू काही मंत्र आहे। मी तुम्हाला अजून सांगते की वारीची परंपरा कधी सुरू झाली, ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या का निघतात। तर आज लाखो वारकरी पंढरपूरकडे रवाना झालेले आहेत, पण परंपरा नेमकी कधी सुरू झाली याचं उत्तर आपल्याला इतिहासामध्ये आणि संत परंपरेमध्ये मिळतं। वारकरी संप्रदायाची मुळे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांच्या भक्ती परंपरेमध्ये खोलवर रुजलेली आहेत। संत ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला। त्यांनी भगवद्गीतेचं ज्ञान सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं, तर संत तुकारामांनी आपल्या अभंगातून विठ्ठल भक्ती प्रत्येक घरात नेली। मंडळी, आज जी पालखी सोहळ्याची परंपरा आपण पाहतो तिला संघटित स्वरूप देण्याचं मोठं श्रेय हैबत बाबा आरफळकर यांना दिलं जातं। 19व्या शतकात त्यांनी पालखी सोहळ्याला शिस्तबद्ध रूप दिलं। दिंडी, पालखी, ध्वज, टाळ, मृदुंग आणि सामूहिक नामस्मरण यामुळे वारीला एक वेगळंच स्वरूप मिळालं। आजही आळंदीवरून संत ज्ञानेश्वरांची पालखी आणि देहू या गावावरून संत तुकारामांची पालखी हजारो वारकऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान करते। मंडळी, वारी म्हणजे फक्त चालण्याची परंपरा नाही, तर ती शिस्त, समता, सेवा आणि सामूहिक भक्तीचं जिवंत विद्यापीठ आहे। इथे कोण मोठा, कोण लहान, कोण गरीब, कोण श्रीमंत असा भेद राहत नाही। सगळ्यांच्या ओठावर फक्त भगवान श्रीहरी विठ्ठलांचं नाव असतं आणि कदाचित याच कारणामुळे शेकडो वर्षानंतर सुद्धा आजही वारीची परंपरा तितक्याच श्रद्धेने सुरू आहे। तर मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ। कसा वाटला कमेंट करून कळवा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा, म्हणजे सर्वांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल, सर्वांना ही माहिती ऐकता येईल। आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि याच प्रकारचे धार्मिक, आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या शीतलवाणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। यावर तुम्हाला धार्मिक तसेच आध्यात्मिक प्रकारचे सर्व व्हिडिओ, माहिती ऐकायला, पाहायला मिळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। रामकृष्ण हरी।